नमस्कार, मी शुभांगी. शुभाज ऑल इन वन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एकदम खुसखुशीत, एकदम कुरकुरीत अशी खमंग अशी आळूवडीची रेसिपी पाहणार आहोत. तर चला करूया सुरुवात. तर याच्यासाठी मी काही आळूची पानं स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेली आहेत. सुरुवातीला धुवून घ्यायच्या स्वच्छ पाण्याने. तसेच मी इथं काही चिंच कोमट पाण्यात भिजत ठेवलेली आहे थोड्या वेळेसाठी. 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवून दिलं तरी चालेल. तर पहिलं मी ती चिंच पूर्णपणे त्याचा पल्प काढून गाळून घेणार आहे. म्हणजे त्याच्यातला जो कचरा आहे तो वरती राहील आणि आपल्याला जो पल्प पाहिजे तो खाली वाटीत जमा होईल. तर अशा प्रकारे मी पूर्णपणे त्याचा पल्प जो आहे तो सेपरेट करून घेणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत. तर जेवढी चिंच घेतली तेवढाच गूळ घ्यायचा आहे आपल्याला आणि हे मिश्रण तयार करून ठेवायचं आहे. हे टाकायचं कशासाठी, तर मग कधी कधी काही आळूची पानं कशात खवखव करतात बघा. तसेच कधी कधी खाताना असं एकदम घास अडकल्यासारखं होतं. तर गूळ आणि चिंच टाकल्यामुळं असं काही होत नाही. तर ही ट्रिक नक्की वापरून बघा तुम्ही आणि हे अशा प्रकारे बनवून पहा. तर इथे मी मसाल्यासाठी हिरवी मिरची, खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेलं आहे, जिरं, आलं घेतलेलं आहे. तर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा मसाला मी बनवणार आहे सुरुवातीला. तर खोबरं टाकल्यामुळं पण खूप छान टेस्ट येते. नक्की टाकून बघा. ओलं असेल तर ओलं टाका, सुकं असेल तर सुकं टाका. तर मी इथं किसून घेतलं होतं खोबरं. त्याचं जे उरलेलं होतं ते देखील मी याच्यामध्ये मिक्सरला लावून घेणार आहे. तर घेतलेलं आहे सर्व मसाल्याचं आणि मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत सर्व काही. सुरुवातीला मी खोबरं आणि जिरं जरा मिक्सरला लावून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित बारीक होईल. आणि मग बाकीचे जे जिन्नस घेतले ते देखील आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर पाहू शकता मी जिरं आणि खोबरं बारीक केलेलं आहे, म्हणजे पटकन ते बारीक होतं. सर्वांबरोबर व्यवस्थित जिरं वगैरे बारीक होणार नाही, त्याच्यासाठी मी खोबऱ्यावर बारीक करून घेतलेले आहेत. तर आता त्याच्यातच मी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर टाकून व्यवस्थित हे देखील बारीक करून घेणार आहे. तर एकदम याची पेस्ट देखील मी बनवणार नाही. तर अशा प्रकारे मी बनवून घेतलेलं आहे, पाहू शकता. थोडं जाडसरच ठेवलेलं आहे. आता इथे मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे, छोट्या वाटीने माप घेतलेले 2 वाटी बेसन घेतलेले आहेत आणि 2 चमचे तांदूळाची पिठी घेतलेली आहे. तर तांदळाची पिठी टाकल्यामुळं बिलकुल तेलकट होत नाहीत, खायला देखील खूप खमंग लागतात. तसेच याच्यामध्ये मी आता हळद टाकणार आहे. 1.5 चमचा मी हळद टाकलेली आहे. तसंच याच्यामध्ये आपल्याला आता लाल मिरची पावडर देखील मी टाकून घेणार आहे. खायला देखील स्वादिष्ट लागते. तसेच त्याचा कलर देखील खूप छान येतो लाल तिखट टाकल्यामुळे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, नसेल तर ऑप्शनल आहे. तसेच मी इथं काही पांढरे तीळ देखील घेतलेले आहेत. पांढरे तीळ वाड्यांवरती एकदम उठून दिसतात. तसेच मी इथं थोडा ओवा घेतलेला आहे, तो हाताने जरा क्रश करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची आणि जरा टेस्ट वाढते आणि सुगंध देखील खूप छान येतो त्याचा. तसेच याच्यामध्ये आता मी जो मसाला बनवून घेतलेला आहे तो याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपल्याला आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तसंच त्याच्यामध्ये जो आपण मिश्रण करून ठेवलं होतं चिंच आणि गुळाचं ते देखील टाकायचं आहे आणि मग याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व काही. जे मसाले वगैरे ते सर्व काही एकत्र मिक्स झाले की मग त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून थोडं थोडं मिक्स करून घेणार आहोत. तर पाहू शकता मी थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेत आहे छानपैकी. जास्त पाणीही लागत नाही याच्यामध्ये. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी हे बनवून घेतलेलं आहे मिक्सचर. तर छान असं तयार झालेलं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं आपल्याला मिडियम ह्याचं बनवून घ्यायचं मिश्रण. आणि मग आपण याला आळूच्या पानांवरती आपण हे मिश्रण लावून घेणार आहोत. तर आळूचे पानं सुरुवातीला मी धुवून घेतलेले आहे, तर त्याचे आता आपण देठ जे आहेत ते कापून घेणार आहोत. सर्व आळूच्या पानांचे देठ पहिले कट करून घ्यायचे आहेत आपल्याला.
तर मी तर सर्व काही देठ काढून घेतलेले आहेत. तर आता फक्त आपल्याला लाटण्यानं काय करायचं आहे, पान उलटं करून त्याच्यावरती एकदा लाटून घ्यायचं, जसं मी दाखवते त्याप्रमाणे. म्हणजे जेव्हा आपल्याला फोल्ड करावं लागेल तेव्हा बिलकुलही तुटणार नाही, व्यवस्थित फोल्ड होईल. नाहीतर काय होतं, फोल्ड करता करता ते मधूनच तुटल्यासारखं होतं आणि हे एकदम सॉफ्ट बनतं. तर बघू शकता मी आता घेतलेलं आहे सर्व काही पानांना लाटण्याने लाटून. आता याच्यावरती आपल्याला जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं आहे, मसाला म्हणू किंवा मिश्रण, तर ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे सर्व काही ठिकाणी. तर सर्व ठिकाणी एकसारखं लावून घ्यायचं आहे. तर पाहू शकता एक पानाला तर मी लावून घेतलेलं आहे. आता दुसरं पान मी याच्यामध्ये टाकणार आहे, याच्यावरती ठेवणार आहे. तर ते पान मी याच्यामध्ये उलटं ठेवणार आहे आता, म्हणजे आपल्याला फोल्ड करताना देखील खूप इझी पडेल आणि फोल्ड करताना देखील खूप छान व्यवस्थित फोल्ड होईल अशा प्रकारे. तर याच्यावरती देखील आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने एकसारखं एकदम. तर दोन्ही देखील मी लावून घेतले. तर याच्यावरती मी तिसरं देखील ठेवणार आहे, म्हणजे काय होईल, लेअर देखील खूप छान पडतात आणि दिसायला देखील खूप छान दिसतं आणि खायला देखील खूपच टेस्टी बनतं अशा पद्धतीनं. अशा प्रकारे मी फोल्ड करून घेणार आहे. तीन ते चार असे पानं टाकले एकामध्ये की मग त्याचे खूप छान लेअर बनतात आतमधून. तर पाहू शकता अशा पद्धतीने एक मी फोल्ड करून दाखवलेलं आहे तुम्हाला, आणि अजून एक पद्धत दाखवणार आहे मी फोल्ड करायची. तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते देखील मला सांगा. तर इथं मी चाळण घेतलेली आहे उकळायसाठी, त्याला तेल लावून घेतलेलं आहे सुरुवातीला, आणि त्याच्यामध्ये मी या वड्या ज्या बनवणार आहे ते ठेवणार आहोत. तसेच मी आता दुसरं पान घेतलेलं आहे, त्याला देखील आपण हे एकसारखं सर्व बाजूने लावून घेणार आहोत. सर्व बाजूने सर्व पसरून घ्यायचं व्यवस्थित. तर पाहू शकता सर्व बाजूने व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आता हे. तर पहिलं केलं त्याच्यासारखंच याच्यात देखील आपण दुसरं पान देखील ठेवणार आहोत त्या पद्धतीनं. तर पाहू शकता मी 2 ते 3 पानं ठेवलेले आहेत, आणि आता फोल्ड करताना मी वेगळी पद्धत दाखवत आहे. पाहू शकता पहिलं मी साईडून व्यवस्थित फोल्ड करून घेत आहे, तसेच खालून आणि एकदा फोल्ड करून घेतले व्यवस्थित, आणि आता वरच्या साईडून आपण हे फोल्ड करत येणार आहोत. याचे लेअर खूप छान पडतात, दिसायला देखील खूप छान वड्या दिसतात या. तर पाहू शकता अशा पद्धतीने हे फोल्ड झालेलं आहे. खूप साधी सोपी पद्धत आहे आणि दिसायला देखील खूपच छान दिसते. अशा पद्धतीने आपण सर्व काही फोल्ड करून घेणार आहोत. तर इथं मी 4 झालेले आहेत माझे, इथं 2 एका प्रकारे आणि 2 एका प्रकारे अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेले आहेत. तर पाहू शकता इथं मी उकडायला ठेवले होते, तर छानपैकी उकडलेले देखील आहेत. तर इथं मी कट करून घेतलेले आहेत चाकूच्या साहाय्याने. पाहू शकता खूप छान लेअर पडलेले आहेत. सर्व काही मी कट करून घेतलेले आहेत चाकूने, आणि आता आपण हे तळून घेणार आहोत.
तर याला डीप फ्राय देखील करू शकता आणि असंच परतवून देखील घेऊ शकता. जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तरी तुम्ही तेलामध्ये पहिल्यांदा तळून घेणार आहे. एकच म्हणजे आपल्याला तेलाचा देखील अंदाज येईल की तेल किती गरम आहे किंवा किती नाही. सुरुवातीला एक टाकून बघायचं आहे. तर तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. तर आता मी बाकीच्या देखील वड्या याच्यामध्ये टाकून व्यवस्थित तळून घेणार आहे. वड्या टाकल्या लगेच त्याला हलवायचं नाही किंवा हलवायचं असेल तर फक्त तेल असं साईडून फक्त हलवायचं आहे. तर पाहू शकता इथं झालेले आहेत तळून. खूप छान झालेले आहेत. खूप छान लेअर आलेले आहेत. दिसायला अट्रॅक्टिव्ह, खायला देखील खूप स्वादिष्ट. नक्की बनवून पहा.